शहराच्या राजकीय समीकरणात मोठा भूकंप घडताना दिसत असून दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख आणि उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा ओसरता प्रभाव राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहे। मार्केट कमिटी निवडणुकीत भाजपमध्ये पडलेल्या फुटीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी एकत्र येत देशमुखांना मोठा धक्का दिल्यानंतर पक्षांतर्गत समीकरणे मोठ्या वेगाने बदलली। पूर्वी मंत्रीपदे भूषवूनही शहराच्या विकासात अपेक्षित कामगिरी न झाल्याची टीका दोन्ही देशमुखांविरोधात नव्याने डोकेवर काढत आहे। प्रशासनावरील प्रभाव, संघटनावरील पकड आणि शहरातील कार्यकर्त्यांना दिशा देण्याची क्षमता कमी झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे। दरम्यान पहिल्याच टर्ममध्ये आक्रमक भूमिका घेत शहराच्या सर्वसमावेशक विकासासाठी धडपड करणारे युवा आमदार देवेंद्र कोठे हे राजकीय मध्यवर्ती चेहरा ठरत आहेत। IT पार्क, सोलापूर विमानसेवा, उजनी सोलापूर दुहेरी पाईपलाईन असा शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी त्यांनी केलेला वेगवान पाठपुरावा चर्चेचा विषय बनला आहे। नागपूर हिवाळी अधिवेशनात 823 कोटींच्या पाईपलाईन निविदा तातडीने काढण्याची त्यांची मागणी ठसठशीत होती। तसेच सोलापूरच्या ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या ईशान्य प्रवेशद्वाराजवळील अतिक्रमण दूर करून सुशोभीकरणासाठी 10 कोटी रुपयांची मागणी केली। नगर विकास विभागाच्या बाब क्रमांक 101 मध्ये मी या ठिकाणी मागणी करतोय। सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचे जे अतिप्राचीन मंदिर आहे हे अमृतसरच्या धर्तीवरती तलावाच्या मधोभागी आहे। हे लोकसहभागातनं 12व्या शतकात स्वतः सिद्धरामेश्वरांनी खोदून काढलेले तलाव आहे। याच्यासाठीही शासनाने 10 कोटी रुपयाचा निधी द्यावे। ईशान्य प्रवेशद्वार जे लक्ष्मी मार्केटच्या परिसरातलं अतिक्रमण काढून हा परिसर व इतर बाबी सुशोभित करण्यासाठी शासनाने 10 कोटी रुपयाची तरतूद यासाठी करावी व महाराष्ट्र व देशातला जो धार्मिक भक्त सोलापुरात अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूरच्या दर्शनासाठी येतो त्यांना सिद्धरामेश्वर मंदिराचा प्रसार होऊन अमृतसरच्या धर्तीवरती या मंदिराचा विकास होण्यासाठी मी मागणी या माध्यमातून सरकारला करतो। आमदार विजयकुमार देशमुख यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उत्तरेतील समस्यांवर चर्चा केली, तरी अपेक्षित ठसा उमटू शकला नाही असे वाटते। सोलापूरच्या राजकारणात आता कोठे घटक अधिक ठळक होत असून वरिष्ठ नेत्यांचा पाठिंबा, कार्यकर्त्यांचे एकसंघ नेतृत्व आणि विकासाची गती यामुळे त्यांचे वर्चस्व लक्षणीयरित्या वाढत आहे। त्यामुळेच 2 देशमुखांचे खच्चीकरण पक्षातूनच सुरू आहे का असा प्रश्न राजकीय वर्तुळात सर्रास उपस्थित केला जातोय। येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देशमुख गटातील कार्यकर्त्यांना उमेदवारी त्यांच्या मर्जीनुसार मिळणार का, की महापालिकेची सूत्रे पूर्णपणे देवेंद्र कोठे यांच्या हातात जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। बदलत्या राजकीय समीकरणांमुळे सोलापूरमध्ये मोठा फेरबदल अनिवार्य दिसत आहे।